नमस्कार, मी रियांदा रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त मजेतनी आनंदी असाल. आज आपण बदलत्या वातावरणामुळे भरपूर लोकांना इम्युनिटी पॉवर कमी होते, आजारी वगैरे पडतात, थकवा जाणवतो, कंबरदुखी असेल, मुंग्या येत असेल, अशक्तपणा असेल, तर आज असेच आपण एकदम पौष्टिक लाडू बनवणार आहोत. जराही ड्रायफ्रूटचा वापर न करता आज आपण नाचणीचे लाडू बनवणार आहोत. चला मग व्हिडिओ न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा. सर्वप्रथम इथं आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे. हे लाडू बनवायला शक्यतोवर जाडबुडाचीच कढईचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपण जे पण भाजणार आहोत ते व्यवस्थित भाजलं जाईल आणि तळाशी जराही चिपकणार नाही. तर इथं मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. बघायला गेलं तर हे 250 ग्रॅम पीठ आहे. तुम्हाला केवढे बनवायचे त्यानुसार कमी जास्त देखील करू शकतात. हे लाडू खूप पौष्टिक असतात शरीरासाठी. अगदी 1 वर्षाच्या मुलाला सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि आजच्या लाडूची खास खासियत अशी की आपण याच्यात जराही साखर वगैरे अजिबात वापर करणार नाही आहोत. तर आपल्याला मंद फ्लेमला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी आपल्याला मंदच ठेवायची आहे. हे पीठ भाजताना आपल्याला अगदी 10 ते 12 मिनटं लागतात, पण पीठ खूप छान पद्धतीने भाजलं जातं. तर आपल्याला डायरेक्ट तुपाचा वापर करायचा नाही आहे. इथं आता आपण गरजेनुसार थोडं थोडं तूप वापर करणार आहोत. अगदी 2 टेबलस्पून इथं मी तूप वापर करते आणि परत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित भाजत जायचं आहे. हे लाडू बनवताना अगदी आपल्याला 80 ते 100 ग्रॅम तुपाचा वापर लागेल. बघू शकतात पिठाचा पण कलर चेंज झालेला आहे. इतपत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि आपली तुपाची पण खूप छान पद्धतीने बाइंडिंग झालेली आहे. मी सुरुवातीला 2 टेबलस्पून आणि नंतर 3 टेबलस्पून असं तूप वापरलेलं आहे. आणि मी आता तुम्हाला जवळून पण दाखवते की पिठाचा कलर खूप छान पद्धतीने चेंज झालेला आहे आणि आपोआप कढई वगैरे सोडायला लागलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. इथं मी एका भांड्यामध्ये आता पिठाला काढून घेते. आपल्याला पीठ गार होतं तोपर्यंत आता आपण दुसरं साहित्य पण भाजून घेऊया. इथं मी 1 वाटी तीळ घेते. ही तीळ बघायला गेलं तर 100 ग्रॅम तीळ आहे. तीळला पण खूप छान पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तीळ भाजायला फारसा टाईम वगैरे लागत नाही. अगदी तुम्ही 3 ते 4 मिनिटात मंद फ्लेमला तीळ खूप छान पद्धतीने तडतडेपर्यंत भाजली जाते. आपल्याला तीळला पण आता वेगळं काढून घ्यायचं आहे. मी तीळ भाजताना जराही तुपाचा वापर केलेला नाहीये. आपल्याला तीळ प्लेनच भाजायची आहे. तीळ पण छान पद्धतीने भाजून झालेली आहे. इथं मी जेवढी तीळ घेतली तेवढेच शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले, त्यांचं साल पण काढलेलं आहे. आपल्याला हलकं नॉर्मल टच करून घ्यायचं आहे. याच्याने काय होणार की आपले लाडू लवकर खराब होणार नाही. लाडूची सेल्फ लाईफ खूप टाईम टिकते. इथं मी 2 मिनटं गरम कढईमध्ये शेंगदाण्यांना परतून घेतलं होतं. आता तीळ शेंगदाणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी शेंगदाणे तीळ बारीक करून घेतलेली आहे. आता आपण परत गॅसकडे वळूया. मी परत तीच कढई ठेवलेली आहे. मी 1 वाटी गूळ घेते. हा गूळ बघायला गेलं तर जवळपास 200 ग्रॅम गूळ आहे. आणि ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे ती पाव वाटी मी पाणी घेतलेलं आहे. बघू शकतात. आता आपल्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची. तर आपल्याला जराही पाक वगैरे अजिबात बनवायचा नाहीये. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आपल्याला गूळ मेल्ट करून हलकी उकळी आणली इतपत आपल्याला व्यवस्थित गुळला मेल्ट करून घ्यायचंय. जर तुम्हाला महिनाभराच्या नाश्त्यासाठी काही बनवायचं असेल आणि तुमच्याकडे फार टाईम कमी असेल तर अर्धा तासात हे लाडू तुम्ही बनवू शकतात. अगदी एकटे देखील बनवू शकतात. त्या लाडू बनवायला फारसा टाईम वगैरे लागत नाही आणि अगदी जास्त फारशी मेहनत बी करावी लागत नाही. जोपर्यंत आपलं गुळाच्या पाण्याला छान उकळी येत होती तोपर्यंत इथे मी जायफळ पावडर ॲड करून घेतलेली आहे अर्धा चमचा. आता आपल्याला फक्त नाचणीच्या पिठामध्येच गुळाचा पाक ॲड करायचा आहे. डायरेक्ट मी पूर्ण साहित्यामध्ये अजिबात मिक्स करायचं नाही आहे. फक्त आपल्याला नाचणीच्या पिठामध्येच व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करायचं आहे.
आता आपल्याला राहिलेला गुळाचा पाक पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. शक्यतोवर चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यातली घाण वगैरे असते ती जात नाही लाडूमध्ये. परत आपल्याला आता इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाचणीच्या पिठाला. बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी सुरुवातीला फक्त नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण राहिलेलं साहित्य पण ॲड करून घेऊया. इथं तिळाचं भड केलेलं आणि शेंगदाण्याचं पूड केलेलं ते पण आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करताना थोडं काळजीपूर्वक मिक्स करायचं आहे, जेणेकरून याच्या जराही गाठी वगैरे राहायला नको आहे. अगदी आपलं लाडूचं सारण खूप छान पद्धतीने झालं पाहिजे, जेणेकरून लाडू खाताना खूप चांगला लागेल, अगदी पिठाई वगैरे लागणार नाही. बघू शकतात या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जराही पीठची गाठ वगैरे राहता कामा नये. इथं मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. 10 मिनिटांनंतर आपण हाताला चटके न लागता एवढं इतपत गार झालेलं आहे. आता आपण एक एक करून लाडू वळून घेऊया. सध्याला वातावरण खूप बदलतंय, त्याच्यामध्ये भरपूर लोक आजारी वगैरे पडतायत. शरीराची इम्युनिटी पॉवर वगैरे कमी होते. अगदी अशक्तपणा, थकवा असेल, कंबरदुख असेल किंवा सांधेदुखी असेल किंवा मुलांना छोट्या मोठ्या भुकेला हे लाडू देखील तुम्ही बनवून खाऊ घालू शकतात. हे लाडू बघायला गेलं तर खूप पौष्टिक आहेत. याच्यात आपण जराही ड्रायफ्रुट्स वगैरे वापर केलेला नाही. अगदी सहज तुम्ही आरामात घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतात आणि अगदी प्रेग्नेंट लेडीज असेल ती सुद्धा खाऊ शकते. बघू शकतात लाडू बनवायला जराही मेहनत वगैरे करावी लागत नाही. अगदी गोल गरगरीत आपले लाडू वळले जात आहे. हे लाडू मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेले आहेत आणि मी जे साहित्य सांगितलेलं आहे ते अर्धा किलोच्या प्रमाणासाठी अचूक आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडू तुम्ही बनवत असाल तर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपी सोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.